आज विधान भवनामध्ये प्रचंड लगबग पाहायला मिळतेय। विधिमंडळ पक्षनेता निवडीआधी भाजपची कोर कमिटीची मीटिंग थोड्याच वेळात सुरू होणार आहे। विधिमंडळ पक्ष कार्यालयामध्ये कोर कमिटीची बैठक होईल आणि त्यानंतर त्यामध्ये विधिमंडळ पक्षनेता आणि शपथविधी सोहळ्याचा आढावा घेतला जाईल। पण त्याचबरोबर विधान भवनामध्ये सुद्धा आता प्रचंड भाऊ गर्दी पाहायला मिळतेय। सर्व आमदार इथे दाखल होत आहेत, मोठमोठे नेते दाखल होत आहेत। अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे सत्ता स्थापनेच्या आणि सरकार स्थापनेच्या दृष्टीने। उद्या शपथविधी सोहळ्याच्या दृष्टीने आज इथे विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे। पण या पक्षनेता निवडीआधी भाजप कोर कमिटीची बैठक होणार आहे आणि या कोर कमिटीच्या बैठकीच्या माध्यमातून प्रस्ताव दिला जातो आणि त्यानंतर पुढची सगळी प्रक्रिया पार पडते। आजचा दिवस भाजपच्या या संपूर्ण घडामोडींसाठी असलेला दिवस आहे। देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्राच्या भाजपचा चेहरा म्हणून आम्ही सर्वांनी मान्य केलं होतं। आता बाब असे की आज सुद्धा 99% आमदारांच्या मनात तोच चेहरा आहे, परंतु आता वरिष्ठ लोकांच्या मनात काय आहे ते पण आता आम्ही बघून घेऊ। तुमची भूमिका, तुम्ही दिग्गज आहात, तुम्ही सरकारमध्ये अशी खूप चर्चा आहे, गणेश नाईक कुठे असतील? नाही बाब असे की आता ते आमचं नंतर बघू, पहिल्यांदा पक्षाच्या नेतृत्वाचं बघू। आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आज भाजपचा गटनेता निवडला जातोय। थोड्याच वेळामध्ये कार्यकर्ते, सर्व मतदार, सर्व महाराष्ट्र आज खुश आहे की त्यांना आज भाजप मित्रपक्ष महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।